आहे. ही जेव्हा 9 monthsची होती त्यावेळेला तिला ताप आला होता आणि फर्स्ट डे तिच्या डोक्यामध्ये गेल्यामुळे फर्स्ट टाइम तिला त्या दिवशी एक सीझरचा एपिसोड आला होता. तर त्या दिवशी आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्याच दिवशी तिला ब्लड सॅम्पल घेण्यासाठी जेव्हा तिला इंजेक्शन लावलं त्याच्यामुळे ती खूप घाबरली. 9 monthsची छोटीशी बेबी होती, घाबरली. तेव्हा तिला दुसरा एपिसोड आला. परत आम्ही तिला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केला. असं करता करता संध्याकाळी 5 वाजले. तिला वेइंग मशीनवर ठेवलेलं होतं तेव्हा तिला तिसरा एपिसोड आला. म्हणजे एका दिवसातनं तिला 9 महिन्याची असताना 4 सीझरचे एपिसोड आले होते. त्याच्यानंतर आम्ही तिला डॉक्टरांनी औषध वगैरे सुरू केल्या. त्या आम्ही व्यवस्थित कंटिन्यू नाही केल्या. आमच्या काहीतरी चुकी झाल्या. मला व्यवस्थित गायडन्स नव्हतं. असं पहिल्यांदा आपल्या बरोबर झालं की माझी मुलगी आहे पण तिच्या बरोबर असं व्हायचं होतं बेबी. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही डॉक्टर चेंज केला मग त्या डॉक्टरांनी आम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं कसं टायमिंग आहे. त्यांनी औषधं चेंज केले आणि त्यांच्याकडे आम्ही जवळपास 1 वर्ष ट्रीटमेंट केली. मग त्याच्यानंतर माझं पोस्टिंग झालं आणि मी अकोल्याला शिफ्ट झालो. त्यावेळेला त्या डॉक्टरांकडनं मला ट्रीटमेंट घेणं पॉसिबल नाही झालं. तर मग आम्हाला अकोल्यामध्ये एका सरांनी सजेस्ट केले की उमेश वियानी सर आहेत इथे स्पेशलिस्ट. ते अकोल्याला दर आठवड्यात एकदा व्हिजिट करतात. तर आम्ही एकदा त्यांना व्हिजिट केली सरांकडे. पहिल्यांदा सरांनी पूर्ण भेटल्यानंतर पूर्ण केस स्टडी केली. त्याच्यानंतर EEG वगैरे केला. तेव्हा त्यांना जाणवलं त्यावर हेवी डोजेस सुरू आहेत औषधीचे, ते चेंज करायला पाहिजे. सरांनी औषध वगैरे चेंज करून दिले आणि आम्ही ऑलमोस्ट 1 वर्ष ते औषधं कंटिन्यू केली. मग सरांनी एकदा सांगितलं की औषध आपण बंद करू देऊ. त्याच्यानंतर बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट होती त्यामध्ये आणि ऑलमोस्ट सगळं व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर हळूहळू ती रिकवर करायला लागली. आता व्यवस्थित आहे आणि तिचं ओव्हरऑल ब्रेन डेव्हलपमेंट, ती स्कूलमध्ये पण जाते, स्कूलिंग पण चांगली आहे आणि ग्रोथ आहे आणि मेंटली फिजिकली सगळी व्यवस्थित आहे. आणि सरांनी आता आम्हाला शोध केलेलंच आहे की 1 वर्ष आणखीन औषध चालणार आहे. कारण हा नॉर्मल आजार आहे, असं काही एवढं हे काळजी करण्यासारखं नाहीये. सर बोलतात की लहानपणी होतो हे सगळं, तर हे औषधांनी क्लिअर होऊन जाते. सरांनी आम्हाला जस्ट आत्ताच अशोड केले की 1 वर्ष आणखीन आपण औषध कंटिन्यू करूया. त्याच्यानंतर तिला ब्रेक देऊ, एकदा ट्राय